नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 29 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आज हरभऱ्याच्या दरात पुन्हा आपल्याला काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली असून आज पुण्याला 7,000 रुपयाचा हरभऱ्याला दर मिळाले आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात हरभऱ्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता लगेच. मित्रांनो, पहिली बाजार समिती पुणे अवकाल्य हे हरभऱ्याला 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,500 रुपये, तर जास्त दर मिळाला 7,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे 221 क्विंटलची. कमीत कमी हरभऱ्याला हिंगोलीला दर मिळाला 5,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,237 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,325 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे आष्टी तालुका वर्धा. या ठिकाणी आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला हरभऱ्याला 5,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,100 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,250 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अकोला चाफा हरभऱ्याला. अकोल्याला आवक आलेली आहे 88 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 5,880 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,000 रुपये, तर जास्त दर मिळाला 6,950 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव. काट्या हरभऱ्याला आवक आलेली आहे 14 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3,899 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,000 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,051 रुपये. नंतरची बाजार समिती आहे चाकूर. लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 14 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,304 रुपये, तर जास्त दर 5,366 रुपये. यानंतरची बाजार समिती अकोला. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 682 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,950 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,400 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,540 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती नागपूर. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 1,818 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 4,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,252 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,370 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अहमदपूर. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 91 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 4,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,097 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,311 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे दुधनी. आवक आलेली आहे लोकल हरभऱ्याला 63 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,352 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 5,440 रुपये.